नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर बघा, जे परवाच्या प्रिडिक्शनमध्ये बोललेले 24,000च्या वरती 24,300चं टार्गेट भेटेल. तर 24,300चं टार्गेट आज भेटलेलं आहे, बट एवढा मोठा गॅप अप झालेला आहे. तर इथं ट्रेड करणं थोडं मुश्किल होतं, कारण मार्केट बिग गॅप अप दिला आणि 300ला रिजेक्शन देऊन परत खाली आला. बट तरी पण एक इथे ट्रेड आपला बनलेला 24,300ला. इथं थोडी प्रॉफिट बुकिंग येऊ शकते असं मी बोलले होते. जसं की बघा, 24,300ला थोडी प्रॉफिट बुकिंग आलेली आहे. बघू शकता तुम्ही 24,280 पासून. मग ही जी कॅन्डल आहे इथे मी माझा ट्रेड बनवला होता. तुम्ही बघू शकता, जर स्टॉप लॉस 25 पॉईंटचा होता, टार्गेट 80 पॉईंटचा होता. आपल्याला करेक्ट टार्गेट भेटलेलं आहे. तर उद्यासाठी काय असणार आहे हे आपण बघणार आहे. तर उद्यासाठी काय असणार आहे, उद्यासाठी आजचा जो इंट्राडे हाय आहे 280, 24,280 किंवा 24,300 ह्याच्यावरती उद्या जर मार्केट गॅप अप ओपनिंग झाली तर उद्यासाठी मात्र आपल्याला 24,500चा टार्गेट उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतं. तर बघा, मोठ्या टाईम फ्रेमवरती आपण जर शिफ्ट झालो तर 30 मिनिटवरती ही जी काही कॅन्डल झालेली आहे, ही जी कॅन्डल ही निगेटिव्ह कॅन्डल आहे. तर उद्याच्या सेशनमध्ये जर उद्याचा हा जो 24,200 जर खालच्या साईडला ब्रेक झाला तर मग अगेन आपल्याला 24,000ची लेवल उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघायला भेटू शकते. 24,000वरून मार्केट रिव्हर्स घेऊ शकतं, किंवा मग काही न्यूज आली तर मार्केट अगेन मग 23,875 आणि खालची लेवल मग 23,700 पर्यंत येऊ शकतं. पण स्टील मला वाटते उद्या ही जी काही कॅन्डल आहे ही निगेटिव्ह आहे. मार्केट थोडं खाली येईल आणि जो काय आजचा इंट्राडे लो आहे 24,150चा, इथेच मार्केट उद्या सपोर्टचं काम करेल आणि मग वरच्या साईडला जाऊ शकते. तर उद्यासाठी काय असणार आहे, 24,300च्या वरती 24,500चा टार्गेट, आणि खाली बघायला गेलं तर उद्या 24,200च्या खाली जर क्लोजिंग दिली तर मग अगेन आपल्याला 24,000चा टार्गेट डाऊन साईडला बघायला भेटू शकतो. त्यातून पण काय बॅड न्यूज जर आली तर मार्केट मग अजून डाऊनला जाऊ शकते. बघूया, सध्या न्यूज चालू आहेत मार्केटला, मार्केट कसा बिहेवियर करतोय, काय करतोय. चला मग आपण बँक निफ्टी बघूया. तर बँक निफ्टी बघा, बँक निफ्टी पण स्टील बघा 55,600ची जी लेवल होती ही खूप दिवसापासून मी मार्क करून ठेवलेली. इथूनच मार्केटने गॅप अप दिलेला आहे. कालच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघितलं तुम्ही, मार्केट एवढा गॅप डाऊन झाला, बट जी काय मी ही मंडेच्या अगोदर मी ट्रेडिंग ही लेवल काढून ठेवलेली 54,400. इथूनच शार्प रिकव्हरी आली आणि इथेच बघा 55,600ला मार्केट थांबला काल आणि आज बिग गॅप डाऊन दिला. 57,000चा टार्गेट मी बोलले होते, बट 57,000च्या थोडंसं खालूनच मार्केटनं रिजेक्शन दिलेलं आहे. तर उद्यासाठी काय असणार आहे बघा, उद्यासाठी आजचा जो इंट्राडे हाय आहे, आजचा इंट्राडे लो आहे 56,100चा. हा खालच्या साईडला ब्रेक झाला तर अगेन मग 55,600चा टार्गेट आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघायला भेटू शकतो. आणि जर काही बॅड न्यूज आली तर मग 55,000 आणि मग खाली 54,400चा टार्गेट आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघायला भेटू शकतो. कारण ही जी काही कॅन्डल आहे ही थोडी निगेटिव्ह वाटते, बट स्टील उद्या जर आजचा इंट्राडे जो हाय आहे 56,800 याच्यावरती जर उद्या गॅप अप ओपनिंग झाली तर 57,000चा टार्गेट आपल्याला वरच्या साईडला बघायला भेटू शकते. 57,000 58,000पर्यंत मार्केट आपल्याला उद्यासाठी किंवा परवासाठी जर काही न्यूज नसेल तर मार्केट पॉझिटिव्ह असू शकते, बट डाऊन साईडला पण येऊ शकते. मार्केटला सध्या न्यूज चालू आहे, काही मार्केट कसाही बिहेवियर करू शकते. तरी त्यातल्या त्यात जर बघायला गेलं तर उद्यासाठी काय असणार आहे, 56,200च्या खाली मार्केट उद्या जर ओपनिंग झाली तर टार्गेट मग आपल्याला 56,000चा टार्गेट आपण उद्यासाठी ठेवणार आहे डाऊन साईडला, आणि त्याच्यानंतर मग 55,600. आणि जर मग ही जी काही कॅन्डल आहे ही जी काही कॅन्डल आहे ह्याच्यावरती जर मार्केटनं उद्या ओपनिंग दिली 56,430 याच्यावरती जर ओपनिंग दिली तर अगेन मग 56,800चा टार्गेट आणि 57,000चा टार्गेट. 57,000च्या नंतर मग 57,600 पर्यंत उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये आपल्याला बँक निफ्टी बघायला भेटू शकतं. तर कसे वाटलं माझा व्हिडिओ, अनालिसिस कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायचं. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं. थँक्यू.